नगर तालुक्याच्या वतीने जो काही महायुतीच्या नेते मंडळीचा आता सत्कार होतोय, या सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब, ज्यांच्या माध्यमातून मागच्या 2.5 वर्षामध्ये नगर तालुकाच नाही तर नगर जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काही विकासाचं मोठं काम केलं आणि त्या माध्यमातून आज 10 आमदार आपल्याला इथं पाहायला मिळतंय, असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्याच्या होणारे खासदार अवनीत शब्द दिल्यानंतर बदलत नाही, मी खात्रीने सांगतो. आणि जे आमदार साहेब संग्रामजी उपस्थित होते त्यांना विचारायला लागेल, नगर शहराचा कुठलाही काम करून ठरवायचा असेल तर माझ्याशी होतच नाही. तर उद्याचे होणारे खासदार आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, चौगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे, शहराचे आमदार संग्राम भैयाजी जगताप, पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार काशीनाथजी दाते सर, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब आणि खरं वास्तविक पाहता सगळ्यामध्ये जर कदाचित यशस्वी होण्याचं काम ज्यांचं झालंय असे आपले संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ साहेब, श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमजी पाचपुते, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे युवाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आवडते दिलीपरावजी बालसिंग, युवाचे अध्यक्ष अक्षयजी कर्डिले. आणि आता वेळ खूप झाला, मी काही जास्त बोलत नाही, परंतु जिल्ह्याचे आलेले सर्व महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष, नगर जिल्ह्यातून आलेले सर्व महायुतीचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्वच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI आणि महायुतीचे सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, मी काय जास्त बोलणार नाही, जास्त काय मार्गदर्शन करणार नाही. परंतु मग आता कालची जी काय 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर आपल्याला कधी वाटत नव्हतं का नगर जिल्ह्यामध्ये 10 आमदार मी येतील आणि 10 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल मिळेल असं कधी वाटत नव्हतं. परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता आतापर्यंत सांगायचं जर म्हणलं तर केवळ आणि केवळ आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणाचा विकास झाला आणि आपल्या 10 आमदार विजय होण्याचं काम 100% होण्याचं काम झालं. आमदार विजय झाल्यानंतर खासदार सुजय विखे पाटलाचं नामचं ठरलं होतं. आता आपण एक महायुतीच्या सगळ्या आमदाराचा आपण आता आणि मंत्र्यांचा आपण एकत्रित एक मोठा 50,000 लाख भर लोकांचा आपण सत्काराचं नियोजन करण्याचं काम करू असं करणार होतं. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या, मी आजारी पडलो, माझं मणक्याचं ऑपरेशन झालं आणि मग त्यामुळे आपण पाहतो का त्याचा सत्काराचा मागे पडत गेला आणि आज जवळजवळ आपण विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 5 महिने पूर्ण होण्याचं काम होतंय. माझा खासदार साहेब म्हणले आता 5 महिने झालेत, आता काय आपण सत्कार करून काय त्याचा काही उपयोग होणार नाही. मग आता विचार केला का आता पारनेरने केला, श्रीगोंद्याने केला, पाथर्डीने केला, नेवाशाने केला, सगळ्याच आमदारांनी आपल्याला पाहतो का सत्कार करण्याचं काम केलं. परंतु आता नगर तालुक्याच्या वतीने मला असं वाटतं काय सत्कार काय कुठल्या प्रकारचा काय होऊ शकला नाही. त्याचं कारण झालं का मला थोडासा उशीर झाला, याचं कारण आपल्याला माहिती आहे का मी आजारी पडलो आणि आज आपण हा सत्काराचं नियोजन आयोजन करण्याचं काम केलं. आणि या सत्कारासाठी विशेष करून दोन्ही नेते मंडळी आणि विधानसभेचे सगळेच आमदार आपले उपस्थित राहिले त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि उद्याच्या शुभेच्छा सुद्धा देण्याचं काम करतोय. कारण का आपण पाहिलं का 19ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं का आपल्या राज्यामध्ये सरकार येईल, सत्ता येईल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने आपण पाहिलं का जे काही आता शिवसेनेचे पूर्वीचे जे नेते म्हणतो उद्धव साहेबांनी फसवलं आणि राज्यामध्ये काय आपल्याला 19ला काही सरकार आलं नाही, सत्ता काही येऊ शकलं नाही. परंतु 19ला सत्ता न आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात
हे प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी अनुभवल्यांनी सुद्धा अनुभवण्याचं काम केलं. सत्ता असल्यानंतर काय होतं आणि सत्ता नसल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे प्रत्यक्ष विकासामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होण्याचं काम होतं. परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2019च्या नंतर 2022 राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, सत्ता आली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण पाहतो का एकनाथरावजी शिंदे साहेबांना संधी मिळण्याचं काम झालं. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब झाले, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा झाले आणि 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्याला पालकमंत्र्याची सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली संधी मिळण्याचं काम झालं. आणि मग 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण प्रत्यक्ष विकास काय झाला हे पाहिला. कुठल्याच प्रकारचा आपल्याला पाहतो का विकासापेक्षा एकमेकाला त्रास देणं, एकमेकाची जिरवाजिरवी करणं याच्यापेक्षा काही कुठली गोष्ट काय होण्याचं काही काम झालं नाही. परंतु पालकमंत्री झाल्यानंतर आता खासदार सुजयदादा विखे पाटील होते. त्यांनी आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जो काय आपल्याला राज्याचा निधी असेल, डीपीडीसीचा निधी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये मदत आणि सहकार्य करण्याचं काम केलं आणि म्हणून आज प्रत्यक्ष आपल्याला 10 आमदाराचा विजय पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम झालं. राज्यामध्ये आता पाहिलं तर आपण महायुतीची सत्ता आपण पाहिली 2024 मध्ये राज्याचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो का सत्ता मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आलं आणि बहुमत आल्यानंतर आपण पाहतो का नामदार साहेबांना दोन्हींना मी सांगू इच्छितो का आता लोकांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्तता व्हावं ही लोकांची नक्की निश्चितपणे मागणी आपण करतोय. आमचा विजेचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा, सोलरचा प्रश्न असेल, जे वावरत जांभूळबंद असणारा मोठा पुलाचा प्रश्न असेल, आता राज्यामध्ये आपण पाहतो का आता जलसंपदा खाते आपल्याकडे येण्याचं काम झालं. आतापर्यंत खासदार साहेब मी आपल्याला सांगतो का जलसंपदा खातं आपल्याकडे कधी आलं नाही. ज्या वेळेला राज्यामध्ये सरकार येईल, सत्ता येईल, येत्या वेळेला पाहिलं तर ही खातं आपण पाहिलं का पुण्याकडे जाण्याचं काम होत होतं आणि मग पुण्याकडे जर आपण पाहतो गेल्यानंतर आपल्याला काही कुठल्या प्रकारचा न्याय मिळण्याचं काम कधी झालं नाही. अनेक वेळेला आपण पाहतो का नगर निवासाच्या मतदारसंघामध्ये मी आमदार होतो, त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो का आंदोलन करण्याचं काम केलं आणि ज्या वेळेला आपण पाहतो का नगर तालुक्याला साखळीचं आंदोलन झालं त्या वेळेला लोक म्हणायचे कुठंतरी आता जिल्हा परिषद आली, कुठंतरी विधानसभा आली, तुमच्या लोकसभा आली, ह्या भावनेने लोक पाहण्याचं काम करत होतं. अनेक वर्षापासून नगर तालुका असू द्या किंवा असणारा श्रीगोंदा तालुका असू द्या, दुष्काळी आणि जिरायत तालुका आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत होतं आणि तुमच्या लोकसभेच्या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वाळकेला आले होते. त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं का काही जरी झालं तर राज्यामध्ये 2019ला जर सत्ता आली, सरकार आलं तर पहिली मी साखळीची योजना मंजूर करण्याचं काम करीन. परंतु दुर्दैवाने 19ला सरकार आलं नाही, सत्ता आली नाही. परंतु 24ला सरकार आलं, सत्ता आली. नामदार राधाकृष्ण विखे पाटलाला जलसंपदा खातं मिळण्याचं काम झालं आणि जलसंपदा खातं मिळाल्यानंतर खासदारांनी कधी विचार केला नाही आता आपला पराभव झालाय, आपण आता निवडून आलो नाही म्हणून आता जनतेला वाऱ्यावर सोडायचा आधी कधी असा कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का मुंबईला आम्ही जायचो आणि ते पण मुंबईला यायचे, एकच सांगायचे कर्डिले साहेब आपण जो काय शब्द दिलाय तो साखळीची योजना आपण आता पूर्ण करण्याचं काम झालं पाहिजे. मागच्या वेळेला त्यांनी प्रयत्न केला परंतु खातं काय आपल्याकडे आलं नव्हतं, प्रयत्नाला काही यश येऊ शकलं नाही. परंतु नामदार विखे पाटलाकडे ज्या दिवशी खातं आलं त्या दिवशी आम्हाला सगळ्याला खात्री आली का आता नक्कीच साखळीची योजना पूर्ण होण्याचं काम होईल अशी अपेक्षा होती आणि 4 दिवसापूर्वी यांनी तुम्हाला सांगतो का साखळीच्या योजनेची मंजुरी आणण्याचं काम केलं आणि नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्याला आपण खरं वास्तविक आता न्याय देण्याचं काम केलं. ते आपल्याला नक्की निश्चितपणे धन्यवाद देण्याचं काम होतो. सत्ता असू नाही तर नसू, आमदार होऊ नाही तर नाही हो, परंतु एखादं काम जर कदाचित आपल्या हातून जर झालं तर आयुष्यभर आपण पाहतो का त्याची जाणीव आणि आठवण राहण्याचं काम आपल्याला होण्याचं काम नक्की निश्चितपणे होण्याचं काम होत आहे. म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठंतरी आता आपण माझीचं आधी करण्याचं काम करा. आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका.
शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं काम 100% करण्याचं काम करू. कसं पाठवायचं कशा पद्धतीने ठरवायचं काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू. तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका. आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री आता विश्वासाच्या निमित्ताने देण्याचं काम करतोय. आता प्रत्येकाला असं वाटत होतं काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, सत्ता आली, आता सिनियर आमदार म्हणून करगले साहेबांना नक्की मंत्रिपदाची संधी मिळेल. ताईला असं मोनिका ताईला वाटत होतं का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं, महिलेला आपल्याला माहिती का मंत्रिपदाची संधी मिळेल. परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा, आम्हाला विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा, तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की निश्चितपणे करू आणि ते करता याची खात्री आणि याचा विश्वास या निमित्ताने देण्याचं मी काम करतोय. आज शिंदे साहेब आपण सभापती येत, तुम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का ठरवलं तर कोणत्याही जरी मंत्री मुख्यमंत्रीपासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत त्यांना बोलून घेऊ शकता, चर्चा करू शकता, निधीला मदत करण्याचं काम करू शकता. तुम्हाला जरी काही आपल्याला माहिती का जरा सभापती म्हणून काही गोष्टीचा नियम असतो, परंतु जिल्हा म्हणून तुम्हाला अहिल्यानगर म्हणून तुम्ही जर ठरवलं तर सगळ्या गोष्टी करण्याचं काम 100% करताल याची विश्वासाची खात्री निश्चितपणे आम्हाला वाटण्याचं काम होत आहे. आणि आज आपण आता एवढ्या आपण सर्वजण उपस्थित झाला, समोर बसलेली काही जनता आहे त्या जनतेची एवढीच एक अपेक्षा आहे. विजेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भयानक प्रश्न निर्माण झालाय. आज पाहतो का ओडीपी ओव्हरलोड झाल्यात, सातत्याचं जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये राहतंय. काही सबस्टेशन आता आपण पाहतो ओव्हरलोड झाले आणि जे आपण पाणी योजना झाल्या त्या पाणी योजनेला आपण पाहिलं कुठल्या प्रकारच्या ग्रामपंचायती बिल भरण्याचं काम काही करण्याचं काम करत नाही. म्हणून आपण जर कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर धोरण घेतलंय का पुढच्या 5 वर्षापर्यंत एकालाही सुद्धा तुम्हाला सांगतो का 24 तास वीज मिळण्याचं काम 100% होण्याचं काम होईल. आणि तेच आपण सोलरच्या माध्यमातून ज्या पाणी योजना असतील त्या पाणी योजनेचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण करावा. आणि आमचा वावर जांभळी जांभूळबांमध्ये तिथं आज आपण पाहतो का समुद्रातून 4-5 गावचे लोक नेहमी सातत्याने जाण्याचं काम करतात आणि गेल्यानंतर पाहतो का बऱ्याच वेळाला होटी पलटी होती, बरेच आपण अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालंय. म्हणून आपण जर कदाचित ह्या पुलाचा प्रश्न जर कायमस्वरूपी जर सोडला तर आमचा आदिवासी समाज असेल, आमचा असणारा धनगर समाज असेल, या समाजाला राहुरीमध्ये व्यवहाराला आणि चलन वळण्यासाठी संधी मिळण्याचं काम होईल ही अपेक्षा या निमित्ताने खरपासता पाहता करण्याचं काम आपण करतो. तुम्ही सांगता करगले साहेब तुम्ही तर नुसता सत्कार ठेवलाय आणि काम तर फार डोंगरा एवढे मोठे सांगण्याचा प्रयत्न करतात, काम म्हणून सांगत नाही. परंतु आता लोकांची अपेक्षा आहे आणि लोकांना असं वाटतं आता नामदार साहेब असतील, आपल्या असणारे त्या ठिकाणी शिंदे साहेब असतील, करगले साहेबांचा कुठल्याच प्रकारचा शब्द मोडण्याचं काय करत नाही याची लोकांना खात्रीने आता विश्वास आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम करावा ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. कारण येणाऱ्या उद्याच्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, आपण जर महायुती म्हणून संघटित राहिलो, एकत्र जर राहण्याचं काम 100% करण्याचं काम जर केलं तर मला असं वाटतं जसे आज आपण पाहतो जिल्ह्यामध्ये 10 आमदार आले तशी भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदची सत्ता येईल, नगरपालिकेची सत्ता येईल आणि महानगरपालिकेचे सुद्धा सत्ता 100% येण्याचं काम होईल. तर आता सगळे आमदार आपण पाहिलं तर चांगले काम करतात आणि आपल्या सगळ्या विकासाच्या कामाला सातत्याने प्रयत्न करण्याचं काम करतात. आज आपण पाहतो का जे अमोलजी खताळ जर पाहायचं म्हणलं तर आपण तरुण आमदार आहे, नवीन आमदार आहे, परंतु कामाच्या बाबतीत मात्र तुम्हाला सांगतो का आमच्या सगळ्याच्या पुढे हे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळण्याचं काम 100% होण्याचं काम होत आहे. आणि ते आता तुम्हाला सांगतो का उद्या कोणी म्हणत असेल, कारण पहिल्याने मी 95ला निवडून आपल्याला म्हणजे सांगतो निवडून आलो होतो, मला बरेच लोक म्हणायचे करलेले ऍक्शन इंडिया निवडून आला, परंतु ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का सातत्याने 5-6 निवडून आलो त्या वेळेला लोकांना खात्री झाली. तुम्हाला कदाचित आज लोक मान्य करणार नाही, त्यामध्ये कदाचित ऍक्शन झालं असेल, दुर्लक्ष झालं असेल, परंतु तुमचं काम चांगलं होतं, आपल्याला विखे पाटलाचा आशीर्वाद होता
आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो का विजय मिळण्याचं काम झालंय. इथं आमचे लंगे पाटील असतील, दाते साहेब असतील, या सगळ्या मंडळीला तुम्हाला आमचे आस्थाने विक्रमजी पाचपुते साहेब असतील, यांना सगळ्याला तुम्हाला सांगतो का सहकार्य तुमच्या माध्यमातून विकासाच्या कामाच्या माध्यमातून मिळालं. असंच त्या ठिकाणी आपण 5 वर्ष आम्हाला सहकार्य करा. आम्ही नुसते आमदार राहिलो तरी चालेल, तुम्ही मंत्री राहा, परंतु आम्हाला मात्र तुम्हाला सांगतो का विकासाच्या कामाला मदत करण्याचं काम करा. माझी काय एवढी फार अपेक्षा नाही, मंत्री व्हावं म्हणून का अपेक्षा नाही, विकास झाला पाहिजे म्हणून मी अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि जर कदाचित तुमच्या मनात आलं 2.5 वर्षांनी ठरलेला कार्यक्रम ठरलाय, 2.5 वर्षांनी आता खांदी पाडण्याची ठरली तर तुमचा खांदा नका पडू, फक्त एक दक्षिण उत्तर करा. नाही तर तुम्ही म्हणता खांदा पडायचं म्हणजे आम्हाला पडता, तसं काय आमची अपेक्षा नाही. आमची एकच अपेक्षा आहे, एक उत्तर करा, एक दक्षिण करा. आणि आमच्या दक्षिणेमध्ये कोणलाही जरी केलं तर मला असं वाटतं नाराज काय कोणी होणार नाही. मला माहितीये की दक्षिण उत्तर जरी केलं तर महिला म्हणून मोनिका द्यायला संधी मिळालं, असंही कधी कधी मला वाटतंय. आणि ती गोष्ट मला असं वाटतं मोनिका ताई एखादी कोणाला काही सांगणार नाही. ऐन वेळेला ज्या वेळेला मंत्री होत्या ना त्याच वेळेला आपल्याला माहिती पडण्याचं काम होईल, एवढं नक्की निश्चितपणे त्या पाहायला मिळण्याचं काम होत आहे. म्हणून आपल्याला सांगतो का आपण आता महायुती म्हणून सगळ्याला विनंती करतो, जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, महायुतीचे सगळे कार्यकर्ते असतील, या सगळ्या कार्यकर्त्याला हात जोडून विनंती करतो, आपण संघटित राहण्याचं काम करा, आपण एकत्र राहण्याचं काम करा. आणि एकत्राचा परिणाम काय होतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि सत्ता नसल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे सुद्धा आपण 19 पासून तर 22 पर्यंत प्रत्यक्ष पाहण्याचं काम आपण केलं. म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती या निमित्ताने करतो. आता आपण पाहतो शिंदे साहेब फार यशस्वी माणूस आहे. यशस्वी म्हणजे याच्या अर्थाने आमदाराच्या आमदारीला त्याला पडले, लगेच विधानसभेला विधान परिषदेवर आमदार झाले. आणि आज तुम्हाला सांगतो तुमच्या असणारे राज्यपालाच्या नंतर मला असं वाटतं विधान परिषदेचा आमदार एवढं मोठं पद तुम्हाला मिळण्याचं काम 100% मिळण्याचं काम झालं. म्हणजे तुम्ही नशिबवान आहे, तुम्हाला काय अडचण कुठल्या प्रकारची नाही. आणि तुमचा पराभव झाला असं मी तरी मानत नाही. त्याचं कारण असं आहे का तुमच्या पुढे एवढा मोठा दिग्गज माणूस उभा आहे. आम्हाला असं वाटत होतं का एवढ्या मोठ्या मताने तिथं आपण विजय होऊ, आपण आपल्याला मतदान मिळेल याची खात्री वाटत नव्हती. परंतु मोठ्या मतदेखील मला असं वाटतं का आपण आता विजय झाले असं सांगायला काय हरकत नाही. आणि पुढच्या वेळेला आम्हाला खात्री बाबा तुम्ही नक्की 100% विजय होताल. आणि विजय झाल्यानंतर आम्हालाही माहिती का मंत्री तुम्हालाच परत करणार येते याचंही आम्हाला कल्पना आहे. परंतु आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही मंत्री जरी झाले तरी आम्हाला मान्य राहील. परंतु आमच्याकडे लक्ष देण्याचं काम, थोडंफार लक्ष देण्याचं काम करा. नाही तर तुम्ही म्हणता आता मंत्री झालो, करगिले साहेब आता लय डोकं चालू होते, आता असं काय कोणती गोष्ट करू नका. एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आपण हजर राहिले, उपस्थित झाले कार्यक्रमाला एक वेगळे आगळी भव्य दिव्य आपण पाहतो. एक शोभा वाढवण्याचं काम आपण सगळ्या मंडळींनी केलं. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण मोठ्या संख्येने आपण आमदार असतील, मंत्री महोदय असतील हे हजर राहिले आणि मोठ पदाधिकारी हजर राहिले. त्याबद्दल नगर तालुक्याच्या वतीने मनापासून सगळ्याला आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि कार्यकर्त्याला विनंती करतो, आता तिथं भोजनाची व्यवस्था केलेली. आता ज्यांनी आता आपण भोजन तर मग सकाळ 11 वाजल्यापासून चालू आहे. आता ज्यांना त्या ठिकाणी जेवण करायचं असेल जेवण करा. आणि 11 वाजता केल्यानंतर परत जर कदाचित एखाद्या वेळेला आपल्याला जेवायचं असेल तर त्याला काही बिल लागणार नाही, सगळ्याला जेवणाची व्यवस्था केली जाईल एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आज आपण एवढा मोठा चांगल्या प्रकारचा सत्कार केला त्याबद्दल नगर तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्याला, प्रमुख कार्यकर्त्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो आणि थांबतो.